नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आम्ही खूप एक छान गोष्ट करायला चाललोय. आज आम्ही एका छोट्या बेबीला भेटायला चाललोय. जाम मजा येते. मला लहान मुलं खूप आवडतात. मी खूप एक्साइटेड आहे आणि माझ्या फ्रेंड्स कडे जातोय. सो तू जास्त एक्साइटेड होऊ नकोस. का नको होऊ? तर आम्ही लहान मुलं आपण सगळे देवाघरची फुलं आहोत. तर मग देव कोणाचा देव? तुझा देव, माझा देव एकच देव. देव 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 असतो देव. तर आम्ही विचार केला की त्याच्यासाठी काहीतरी घेऊया, बघूया. वेळ झालाय खरं तर खूप, पण कोणामुळे झालाय ते पण सांग ना. आता एवढं सांगते तर कोणामुळे वेळ? चल मग निघूया. चल चल ना, चल निघूया. झालं ना मग, आता तर मी रेडी आहे. चल निघूया. म्हणजे तुला व्लॉग कम्प्लीट नाही करायचंय पण निघूया. चल. तर आजचा दिवस कसा आहे काय वी डोंट नो. बघूया कसा चाललाय. ठीक आहे, तुला माहितीये आज वुमेन्स डे. बघूया हा काय. हॅपी वुमेन्स डे. एवढंच नाही, अजून काहीतरी केलं पाहिजे. हा आला मोठा शाणा. आज काहीतरी केलंच पाहिजे. तुम्ही बघा आम्हाला कसं ट्रीट करतो वुमेन्स डेला. बरं झालं आपण हा व्लॉग तुम्ही बघताच नाही मी कसं ट्रीट करतो माझ्या बायकोला. किती छान ट्रीट करतो हे बघा. वाव, काय छान ट्रीट केलंय. चला आता, पण निघायच्या आधी सांग माझ्यात काय मिसिंग आहे. मी कशाशिवाय निघत नाही. डोळ्यांना काहीतरी करायचंय. डोळ्यांना. तर मी मस्कारा शिवाय घरातून निघत नाही. तुम्ही बघू शकता माझे डोळे किती असे एकदम साधे डल वाटतात. आणि मला एक प्रोडक्ट मिळालं ज्याच्यासाठी आय एम व्हेरी एक्साइटेड बिकॉज आय कॅन स्टे काम. तुम्हाला पण शेअर करते. कीप वॉचिंग. सो मी रिसेंटली हा स्टेज ब्रँडचा मस्कारा घेतला अँड दिस इज नाउ वन ऑफ माय फेवरेट्स. का ते तुम्हाला कळेलच. बिकॉज फर्स्ट तर दिस इज लॉंग लास्टिंग वॉटरप्रूफ. ते ब्रिसल्स बघा एकदम असे बारीक आहेत, ज्याच्यामुळे ना लॅशेस वरती ते प्रोडक्ट असं क्लम्पीनेस राहत नाही. अँड look at the magic. Just look at the difference. एकदम इव्हनली ह्यानी सगळ्या लॅशेसला मस्कारा लावलेला आहे आणि एकदम असं लेंथनिंग वाटतं आणि व्हॉल्यूम पण खूप छान येतो. उगाच असं प्रोडक्टचं बिल्डअप फील नाही होत. प्लस दिस इज व्हेरी लाईट वेट ऑन युअर आईज. कुठल्याच लॅशेस वरती एकदम एक्स्ट्रा प्रोडक्ट असं दिसत नाही. अँड जस्ट लुक ॲट द डिफरन्स. माझे अगोदर डोळे कसे दिसत होते आणि आता कसे आहेत. आणि या मस्काराला रिमूव्ह करणं पण एकदम सिम्पल आहे. तर हे स्मज नाही होणार फॉर 12 आवर्स. आणि मी तुम्हाला वेट टिश्यू घेऊन एक्झाम्पल दाखवते. जे स्लाइड केल्यावर तुम्हाला दिसतील की ट्यूब्स निघतात. काही मस्कारा स्प्रेड होत नाही. दिस इज सो सिम्पल टू रिमूव्ह. आणि याचमुळे कोणतेही लॅशेस ब्रेक सुद्धा होत नाही. आणि जर तुम्हाला पण हा प्रोडक्ट ऑर्डर करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अँड यू कॅन यूज आवर कुपन कोड विच इज yashi2025 to get extra 15% off on Stays Beauty website. And this is also available on Amazon, Nykaa and Purple. फायनली काहीतरी ऐकलंय वुमेन्स डे मध्ये. आणि काय ग्लो करतोय बघ. माझे स्किन केअर युज करतोय म्हणून मी शिवानीचं ऐकलं आणि मी हा टी शर्ट घातला. त्याला हा टी शर्ट घालायचा नव्हता. तो बोलतो पोट दिसतंय. काय पोट दिसतंय? एकदम छान तर दिसतोयस. एकदम हिरो दिसतोय. हिरो तर मी आहे, लहानपणापासूनच हिरो आहे. वुमेन्स डे आहे पण कॉम्प्लिमेंट मी तुला देते. आणि हा वुमेन्स डे आहे ना आज, म्हणून शिवानीचं तर पहिले मी ऐकलं. शर्ट सोडून टी शर्ट घातला जो तिला आवडतो तो. आणि तिच्यासाठी एक मिठाई पण प्रकट केली आहे. मी जादूगर आहे, जादूगर. जेव्हा मला माहिती आहे ना शिवानीचा हे आहे, लगेच ही जी मिठाई आहे ना आणि वरून वडापाव पण आणून दिला हिला. वडापाव पण. जर तुम्ही ज्यांच्या घरी आम्ही शाणे खोटाडे, एक मिनिट, जर तुम्ही ब्लॉग बघत असाल ज्यांच्या घरी आम्ही चाललोय, तुम्हाला माहिती आम्ही तुमच्या घरी, कारण हेच कपडे घालून काही सोसायटीच्या खाली दिसलं त्यांनी दिलं. हे गबस. आणि हे हिच्यासाठी एवढं वुमेन्स डे साठी एवढं करण्यात आम्हाला लेट झालंय. बाकी आम्हाला लेट नाही होत कधी, हिच्यामुळे लेट होतं. आम्ही आलेलो आहोत. आम्ही जास्त काही शूट केलं नाही. आम्ही परत माझ्या घराच्या इथे आलो. आम्ही गौरांगला पिक करतोय. तो भरपूर महिने झाला घरी आला नाही असं नाईट स्टेला. त्यांनी विचार केला की आज जाऊया. तर आम्ही तिकडे काही शूट नाही केलं कारण आम्ही एवढे इमोशनली तिथे हे झालो ना. खूप खुश झालो आम्ही. तुम्हाला जर तुमच्या मित्रांपैकी कोणाचं असेल तर तुम्ही फील करू शकता आम्ही जे आता फील करतोय. ज्यांना मूल झाले आता रिसेंट बेबी आणि असं सगळं मदरहुडचं ऐकणं हे सगळं त्याच्यामध्ये आमचा एवढं एक टाइम गेला की मग आम्ही शूट काय केलंच नाही. आणि मग आता इथे आलो. आता पुढचा बघूया दिवस. पुढचं बघू कसं काय चाललंय. आता गौरांगला घ्यायला जाणार आहे. बघूया पुढे काहीतरी काय होतंय. हा बघा. अरे कुठे गेला? हा बघा गेला. सेम टी शर्ट घातले जे तू. अरे सेम कलर. हात पण दाखवतो यार, त्याला कळालं कॅमेरा. वा. हा ये आरामात. काय घाई नाही. रिक्षा नको ओढवूस. खाली
काय झालं? हे पकड. तू येतोय आमच्या सोबत? हो. हा. शूज बांधतोय. लेडीज दिवस. ओ माय गॉड. ओ माय गॉड. अरे तुला काहीतरी 1 मिनिट. हे आम्ही ठरवलेलं दोघांनी. काय खोटं बोलतो? खरंच? काय खोटं? 2 काय आहेत मग? हा खोटं बोलतो. नाही खरंय यश शिवानी. मग 2 काय? तू जेवढा सरप्राईज झाला नाही तेवढा नाही सरप्राईज झाला. शिवानी मग 2 का असतील मला सांग. 2 का असतील? त्यांनी हे दोन्ही कारण की हे हे काय 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 2 का असतील? ह्याचं नाहीये ना. खरं सांग. काय मी आवडते त्याला. बघितलं म्हणजे भावाने केलं. हे फर्स्ट माझं वुमेन्स डेचं गिफ्ट आहे. आणि अरे. हनी बेल. हनी बेल बघा बाबा बघा. हनी व्हेरी गुड यार. मला नाही आठवलं. नाही तरी सांगितलेलं. काय खोटं? थँक्यू पण ठीक आहे. व्हेरी गुड यार. आपण thumbnail पण. काय बोलायचं. एकदा मला बोलला असता आधी. अजून हे भाई थोडस यार. थोडा सबर कर यार. थोडा जिंदगी में ये कर. तुला हॅपी बर्थडे. मी घेऊन ठेवलेलं अगोदरच तुझ्यासाठी माझ्या फर्स्ट सॅलरी मधनं. बट राहिलेलं. रडतोय मी आतून. बाहेरून पण रडतोय मी. थोडा अश्रू येत आहेत बघा. मला पण गिफ्ट दिलंय. खोल बघू. थँक्यू यार. थँक्यू. ये गाडीत बस. शॉर्ट स्नेच. नाईस कलर. अरे दार नाही उघडलं विचार. स्निच. एक नंबर. मी आज हिला बोललो स्निचचे कारण मला स्निचचे चांगले बसतायत. 2 स्निच. नाही अरे हा माझा एक खराब झालेला. हो आठवते. आपण हा सिलेक्ट केलेला बट हा काय. अरे जबरदस्त. दोन्ही फुल आहे ना? हो दोन्ही. बस स्निचचं एक बनव. काय खायचं बोल तुला आज. तू बोल काय खायचंय बोल. मी दाखवणार नाही मी सगळ्यांना की मी रडतोय. वाटत तर नाहीये. तेच मी दाखवत नाही कारण या मुलामुळे आणि ह्यानी जर 2 मिनिटं बोलला असता. सेम शर्ट. तू जरा तिकडे आहे ना. तो टॉमी बोलवते बघ तुला. वुमेन्स डे ला तू असं. अरे टॉमी खरंच उभा आहे तिकडे. सगळ्यांना दाखवू का तो टॉमी. हा तर या मुलाच्या थोड्या कार्यामुळे 2 फुलगुच्छ 2 हे आणि 2 ते दिल्यामुळे आता मला थोडं प्रेशर आलं. तर मग मी बोललो प्रेशर आल्यावर माणसाकडे एकच असतं. मराठी नवरा अजून काय करू शकतो. तो मराठी नवरा एक गोष्ट करू शकतो मित्रांनो. मराठी गोष्ट नाही सॉरी. मराठी मुलगा आपल्या बायकोसाठी साडी घेऊन देऊ शकतो. मी बोललो साडी घे. मग ही बोलली की मी साडी घेते. बस इकडे नेहमीच हिरानंदानीचा दिसला. तो बोलला की हा चल इथे घेऊन टाक साडी. नाना की टांग फार. मी बोललो साडी नको साड्या घे. साड्या इकडे साड्यांचे स्टॉल पण कमी असतात. पण जबरदस्त साड्या मिळतात इकडे. काय साड्या. या इकडच्या साड्यांमध्ये एवढी सुंदर दिसते नाही. एवढी सुंदर. म्हणून मी आधीच विचार केलेला. कालपासून मी विचार केलेला की हिला इकडे येऊन साड्या घेऊन देईन. साडी बिडी नाही साड्या घे. हा तू घे. हा आता तुम्हाला एक शांत बसाल ना तर एक आवाज येईल. अरे आत्ताच थांबला हा पोरगा आत्ताच थांबला. 2 मिनिटं शांत बसाल ना तर तुम्हाला एक आवाज येईल. ते पुचुक 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 लहान पोराच्या पायात असतो. तर इकडे कुत्रा चालतोय एक. हा बघा आवाज. इकडे एक कुत्रा चालतोय टुमकत तो बघा. तर मला आधी वाटलं की तो मुलगा तो कुत्रा त्या मुलाच्या आवाजाने चालवला. मला वाटलं कुत्र्याला ते शूज घातलेत पुचुक पुचुक. हिला वाटलं कुत्र्याने घातलेत पुचुक पुचुक वाले शूज. काय बोलायचं. हा यार मला पण येतोय. चांगली वाटते. हो मला खूपच आवडली. सॉफ्ट एकदम. सॉफ्ट आहे ना. हा माझीच चॉईस आहे. ही आवडली मला आणि ब्लॅक आवडली. ब्लॅक ना. हा तू बघा 2 मिनिटं. हा शाण्याने टीम बदलली असं वाटतंय मला. तिलाच गिफ्ट देतो. तिलाच चूज करायला लावतोय. हा ना. वाव यार. घे. हा शाणा मध्ये हळूच बोलतो की हळूच पण नाही बोलत. सांगतो थांबा तुम्हाला. हा काय बोलते. हा ही पण छान आहे यार. 2 मिनिटं त्या साईडच्या बघ. त्या साईडच्या. हा मस्त आहे तिकडे छान लावलंय. हा शाणा गपचूप बोलायचं सोडून जोरात किंचाव. अरे तू चूज कर ना. ऐकलं नाही शाण्या. वाट लावायला बसलाय माझी इकडे. पॉइंट तर बरोबर आहे पण मला एकटाच सांग ना पॉइंट. हा शाण्या किंचावून काय सांगतो. साड्यांचे स्टॉल इथे हजारो स्टॉल आहेत साड्यांचे. पण ह्या मुलीला एक पण नाही आवडत आहे. शिवानी मग नंतर तू बोलणार यार की यशनी मला मेहनत काहीच नाही केलेला. मेहनत
काय कशी मेहनत केली हो. सगळं तुझ्यामुळे होतंय. काय नाही, मी याला सांगत होतो की काय छान मेहनत करतोस तू. शिवानी गाडी घ्यायची का बोल, आत्ता घेऊन टाकू. कुठली पाहिजे बोल ना. रेंज रोवर पाहिजे, ऑडी पाहिजे, BMW. नाही ABCD लिहिता येत नाही. शिवानी घे ना काहीतरी यार प्लीज, एवढं तुझ्यासाठी यार काहीतरी घे. मी शिवानी तुझ्यासाठी स्वतःहून काही गिफ्ट नाही आणत. माझी चॉईस खूप विचित्र आहे ना, मग उगाच मी काहीतरी आणलं बरोबर ना, मी उगाच काहीतरी आणणार आणि मग तुला ते आवडणार नाही तर मग कसं होणार ना. मग म्हणूनच मी नाही आणत. काय तू घे ना, मग ती चेंज करेल. घेतलेलं इम्पॉर्टंट आहे. बघितलं त्याला किती चांगलं ट्रेन केलंय आम्ही. काय करतोय यार असं एक त्या बॉन्डचं काय चाललंय तुझं यार. तुझं काय होतंय तुला हे जागतिक बदलत का तुला गर्लफ्रेंड वर्लफ्रेंड भेटली काय तुला. असं का वागतोय तू. नॉट येट. तू ट्रेन तर नाही करत याला, रात्रीचे मेसेज बिसेज नाही पाठवत ना तू. काय तोंडात टाक माझ्या ठीक कर. एक काम कर, मी काय करतो ना, मी मिंत्रावर आज मी चूज करतो पाहिजे तर. आज विमेन्स डे. अरे आता कसं काय यार, दोन फुलं दिली त्याच्यासाठी एवढं कसलं यार तुझं काय फुलं. 2 हनीबल पण आहे, तिला आवडतं. अरे ये सज्जन को क्या तकलीफ है भाई. सज्जन को क्या, तुमको अडचण क्या है बाबा. गद्दार का होतोय हा असा. बिकॉज आज लेडीज दिवस. अरे यार अगले जन्म मोहे बिटिया ही की जो. मला चांगला पास्ता पाहिजे. आता बोल ना भाई. काय भाई यांनी टीम बदलली ब्रो. कुठे जायचं पुढे जायचं बोल तूच आता. काय खाणं माहिती रे मला जो आवडतो तो. आता बघूया हा घेऊन जातो. अरे यार शिवानी एक काम करा. ऐक तुला आठवावं लागेल, मी नेहमी बोलतो. तू ही कधी बोलली आहे भाई. लवकरच आहे. काय मॅक्स तुला नाही आठवणार आहे. अरे यार समोरच बोलतोय की नाही आठवणार आहे तुला. शिवानी ऐक, थोडस बुद्धीवरती असा प्रेशर टाक. तू नंबर साठी नाही बोलली मी. मला इथे प्रेशर यायला लागलं. असं टाक, असं हे आपला असा मला जेवढं एवढं करून हे रस्ता कापला म्हणजे आता नक्कीच तुला आठवणार नाहीये. हा जेवढी मजा घेतोय ना, यांनी कधी आयुष्यात माझी एवढी मजा नाही घेतली यार. एवढी मजा घेतोय यार. येस पण बोलतोय. शिवाय पिंक मार्टिनी तर सगळं चांगलं आहे, पण मी तुला नेहमी एक सेकंड ह्याला नाही आठवत. आता मी नाही तू सांगू नको. हिंट दे. पण मी तिथे आता जाणार नाही. थांब नको सांगू. मग मी आठवणार. मी आठवतो. जिकडे मला पास्ता आवडतो आणि तुला नाही. मेडोज. ओ हा कोणता. त्याचं नाव डिक्रिप्स नाव आहे वाटतं. मग काय नाव आहे आठवत कॅफे अमिगो मला आवडतो. मला ते वर जाणारा नाही आवडत. तो सेमच आहे कॅफे. मग चल अमिगोजला जाऊया. आता मला पिंक मार्टिनी जायचं. मला तिकडचं मशरूम आवडतं. हा ना, बघितलं शेवटी. हे शाण्या बघितलं काय. मला पास्ता तिकडचा नाही. पण पिंक मार्टिनी आवडतं तुला शिवानी यार. आज देवानी ठरवलंय मित्रांनो, देवानी आणि ह्या माणसानी. देवानी आणि ह्या माणसाने ठरवलं. तिकडे साडी भेटली नाही आम्हाला, इकडे पास्ता भेटला नाही. 45 minutes to 1 hour वेटिंग आहे. चक्कर येऊन पडते. अरे काय थांब आणि माझंच दिलं. अरे यार क्या तकलीफ है आपको भाई. व्हाट इज दिस तकलीफ. आई शपथ, ये दुनिया मेरे खिलाफ उठ चुकी है भाइयों. बाप रे. आता काय करायचं बोल. तुला तिकडे दुसरीकडचं जाऊया. मला लगेच कसं. हा लगेच जा. लगेच पोचलो बघ. लगेच थांब सिल्क.
अरे भाई तू इथल्या इथे माझ्या हात दिली असती. इथल्या इथे बसलाय विसरलो काय असतं यार. आपल्या रील बनलेल्या यार बॉन्डच्या यार. काय करतोय तू बॉन्ड वर थुकतोय यार. इथले हात यार इकडे हात होता असं. माझ्या लग्नानंतरचा फर्स्ट वुमेन्स डे. हे नाची टांग तुझ्या कसं काय होत असेल बरं वाटतंय जरा. ताकद आली मला. हरामीपणा ना हरामीपणाचा कळस. स्पीचलेस. आय एम स्पीचलेस. हे सगळं मी केलं हिच्यासाठी बघा. हे सगळं हे प्लीज हे मी त्यांना फोन करून ठेवलेला आधी यार. शिवानी तो गेला खाली आता विचारलं असतं त्याला. आता मी त्याला फोन करून ठेवला. अरे अरे यार कॅफे आम्ही कॉम्प्लिमेंटरी दिली वुमेन्स डे. हा हे विमेन्स डे म्हणून 2 नर लोकांना पण दिले. एक मादीसाठी. वाव काय मस्त वाटतं. थँक्यू कॅफे अमिगोस. कुठे नाव दिसत नाही पण थँक्यू कॅफे अमिगोस. शिवानीला पेरी पेरी फ्राईज आवडतात म्हणून फक्त तुझ्यासाठी शिवानी फक्त तुझ्यासाठी मी आज पेरी पेरी फ्राईज ऑर्डर करताना मी विचारलेलं सॉल्टेड की पेरी पेरी. पेरी पेरी कोण बोलला भाई म्हणजे कोणामुळे हे ऑर्डर केलं. गौरांग यार खोटं नाही बोलणार. मस्त खोटं नाही बोलणार. अरे मस्त लागतं. अरे यार तू याला काय फूस लावली आहे का. असा का बघतोय. देव रे देव बघतोय तो बघ तिकडे. तो छान आहे ना पण. बघा काय बघा काय मागवलं मी माझ्या बायकोसाठी. फक्त माझ्या बायकोसाठी. बाकी मला काय नको देऊ मला याच्यातलं काय खायला. चालेल मला. तू खा तू सुखी राहा बस हीच माझी इच्छा. देवाचरणी प्रार्थना. कसं लागतंय फलाफल आहे. छान लागतं ना. वाव चला झालेलं आहे सगळं. तुला जे हवं होतं ते खायला पण दिलेलं आहे. वुमेन्स डे असं तुला स्पेशल फील करायचं. स्पेशल पण फील झालेलं आहे तुला आता. अरे भाई तेरे को प्रॉब्लेम काय यार. माझं आता इथे थोडंसं डोकं दुखायला लागलेलं आहे. डोकं दुखतंय तुझं. डोकं दुखतंय. अरे तिचं डोकं दुखतंय. ऍटलीस्ट माझी पण यार डायलॉग ठरवलेला. मी आता मस्त डायलॉग मारणार होतो. मी बोललो की डोकं दुखतंय ना मग तुझी लाडकी बहीण 2 फुलं दिली हनीबेल दिलेला. तुझ्या लाडक्या वुमन बहिणीचं डोकं दाब आता. वुमन बहीण वुमेन्स डे करते ना सकाळपासून. वुमन बहीण भाई काय 101 मारायला सुटलं यार. काय नाही. पाठ पण चेप बोलते. हा सगळं वुमन आहे ना बहीण. सगळं करा आता. गिफ्ट दिलं ना. नाही हा मला पण गिफ्ट दिलं. नाही आपण मग तू ते कर. अरे यार पोहोचलो आम्ही घरी. आम्ही बोललो ब्लॉग नाही करणार पण मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलो. कारण मी तुम्हाला बोललेलो मित्रांनो. मी बोललेलो तुम्हाला मी शिवानीसाठी एवढी थकली असेल बिचारी म्हणून शिवानीसाठी आईस्क्रीम घेऊन आलेलो. एकच आईस्क्रीम बघा. हेच आईस्क्रीम हे तुम्ही एका व्लॉग मध्ये बघितलं असेल. मी खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी मी बोललो की वुमेन्स डेला हे तिला देणार मी कारण हे तिला आवडतं म्हणून मी हे तिच्यासाठीच ठेवलेलं. हे तर मी खाल्लं असतं. खाऊ शकलो असतो मित्रांनो. विसरलेला आईस्क्रीम. विसरलेलं मला आठवत होतं परवापर्यंत. मी बोललो वुमेन्स डेला देणार. माझं पोट भरलंय. अरे पण मी आणलंय यार. तू ते तेव्हा स्वतःसाठी आणलेलं. अरे पण मी स्वतः ठीक आहे जाऊ दे. ते मला गौरांग खाऊन टाक. एक मिनिट ऐकून तर घे. मी काय केलेलं मी हे आईस्क्रीम आधी आणलेलं एक्स्ट्रा म्हणून पण हिने मला खाऊ दिलं नाही ऍज युजल. तर खाऊ नाही दिलं तर मग मी तेव्हा नाही खाल्लं. आणि तेव्हा नंतर मी ठेवलं. दुसऱ्या दिवशी मला आठवलं ही बोली उद्या खा आज नको खाऊ. 2 आईस्क्रीम एका दिवसात कोण खातं का. शुगरच करायची. हा ठीक आहे ऐकून पूर्ण स्टोरी सांगतो ना मी त्यांना. हा तर ही बोलली की कोण खातं का. मी बोललो उद्या खाईन. ठीक आहे. तर मी सकाळी ऑफिसला आणायच्या आधी हे आईस्क्रीम बघितलं. मी खाणार होतो पण मी बोललो नाही यश नाही. आपण हे वुमेन्स डेला शिवानीला देऊया. आपण एवढंच करूया. आपण हे दिल्यानंतर हे फॉरवर्ड होत आहे ना नेपो. ते मी काही करेन. गौरा भाई साहब. अरे रे बार्टर केला यांनी. पाण्याचा ग्लास घेऊन आली आईस्क्रीम घेऊन बसलाय तो बघा. आणि मला इकडे काय दिसत नाही. ब्लॉगिंगच्या चक्करमध्ये डोळ्यात फ्लॅश चाललाय. आई शपथ दर्दनाक आहे रे दर्दनाक. ही बघा कशी बसलीये बघा. हा वाटतंय का काय वाटतंय का.
हा बघा आईस्क्रीम मिळालं ना. शी तो काय बोलला ऐकलंस का? देतो काय? तुला पण पाणी. मग दे ना. मग ठीक आहे त्याच्या मी असं बोलतच नाही की तो असं करत नाही. पण हे तुमचं जे चालू आहे ना आज शहाणपणा दोघांचा मस्तपैकी एकमेका जुगलबंदी करतायत. दोन्ही ठरवून मारतायत माझी. नमस्कार. आज दुसरा दिवस आहे. काल मला किती छळला याचे तुम्ही सबूत आहात मित्रांनो. गौर से देखिए इस चेहरे को. दिमाग खाली कर. गौर से देखिए इस चेहरे को. यही है वो चेहरा दोस्तों. यही है वो जालिम. आणि या शाळेने काल 2 गुलाबाची फुलं नीलम दिदीनी दिलेलं सिल्क आणि बाहेर कुठलं अजून काय आणलेलं हा हनीबेल आणतोय. हा 10 गोष्टी आणतोय. हॅपी वुमेन्स डे. थांब खालून जादूच्या ह्याच्यातून काढत चाललाय एक गोष्ट. आणि आता मी बघितलं एक स्टेटस. काल गेलेला हा स्टारबक्सला वुमेन्स डे सेलिब्रेट होत होता. आणि 1 मिनिट हे बघा हे स्टारबक्सला वुमेन्स डे सेलिब्रेट होतोय इकडनं स्टोरी. गुलाब. आणि हे बघा ती गुलाब. शाण्या मला वाटलं तू गुलाब भाई ऑर्डर करून बनवून आणले. शाण्याने इकडून उचलून आणले. 2 गुलाब दिले तिला. कसं आहे रे भाई कसं आहे. कपटी माणसं आहेत रे. दोघांनी वाट लावली काल माझी यार. एवढा छळलाय ना मला. हे बघा अजून पाणी येतंय डोळ्यातून कालचं. एक मम्मीला दिलेला आणि एक मी तिच्याकडनं मागितलं की दीदीला देतो. हा तिथे शाण्या बघितलं रेडीली अवेलेबल गोष्टी. पण त्यांनी मेहनत तरी विचार तरी Efforts केला. matter, bro. Efforts matter. अरे मला असं मी 10 घेऊन आलो असतो. हनीबेल नाही विसरलो मी. हनीबेल तर तू आणलंय. सिल्क पण मी आणलं. सिल्क शाळा दिलं तिने दिलेलं. चांगलंय. तू साडी नाही घेतली. बरं बरं झालं रे आज बघितलंय हे. नाहीतर आयुष्यभर मी रडतच बसलो असतो ग. हा